श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सोनगीर येथे शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न। राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनासह इतर वेगवेगळ्या विषयांच्या प्रदर्शनाचे आयोजन। गुरे चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला धुळे तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुद्देमालासह केले जेरबंद। आणि प्रधानमंत्री उच्च स्तर शिक्षा अभियान सॉफ्ट कंपोनंट अंतर्गत शेतकरी सहायता कार्यशाळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील सोनगीर येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे व जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे, जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने सोनगीर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथे शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा धुळे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांनी केले। यावेळी न्यायमूर्ती कडेठाणकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माधुरी आनंद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अजित देवरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बेबी केअर किट, प्रधानमंत्री आवास योजना, सिंचन विहीर मंजुरी आदेश, ट्रॅक्टर अनुदान, अवजारे बँक अनुदान, 5% दिव्यांग निधी वाटप, प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर योजना, पीएम स्वनिधी योजना, चारा अनुदान, बी बियाणे वाटप, कामगार विभाग कार्ड वाटप, आयुष्यमान कार्ड, बचत गटांना अर्थसहाय्य अशा विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित करण्यात आले। महामेळाव्याच्या निमित्ताने महसूल, जिल्हा परिषद, महिला व बाल विकास, आदिवासी विकास प्रकल्प, कामगार विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, जिल्हा पुरवठा विभाग, कृषी विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सामाजिक न्याय अशा विविध शासकीय विभागांच्या योजनांबाबत माहिती प्रदर्शित करणारे स्टॉल्स उभारण्यात आले होते। या स्टॉल्सना मान्यवरांनी तसेच लाभार्थ्यांनी भेट दिली व माहिती जाणून घेतली। या महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचे आदिवासी नृत्याने स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन पूनम बेडसे यांनी केले। यावेळी न्यायमूर्ती अजित कडेठाणकर, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माधुरी आनंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ थर न्यायमूर्ती प्रवीण कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे, धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा सरकारी वकील डी.वाय. तवर, न्यायाधीश, वकील, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती प्रवीण कुलकर्णी यांनी केले। कर्मचारी, वकील वर्ग, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विधी स्वयंसेवक व उपस्थित सर्व बंधू भगिनी, आपण आपल्या सर्वांना ही गोष्ट ही बाब माहीतच आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 व 39 अ मध्ये निहित संविधानिक आदेश कार्यान्वित करण्याकरिता अधिनियमित केलेल्या विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 नुसार महाराष्ट्र राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण स्थापित करण्यात आलेले आहे। सर्वांना समान न्याय या तत्वानुसार आज कोणत्याही आर्थिक अथवा अन्य अक्षमतांच्या कारणांमुळे कोणत्याही नागरिकांना न्याय नाकारला जाऊ नये हे सदर अधिनियमाचे उद्दिष्ट आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करत असते। समाजामध्ये विविध दुर्लभ घटकांना न्याय मिळावा व तो मिळवण्याकरिता कायदेशीर साधन मिळावे याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सतत कार्यरत आहे। शासनाच्या बऱ्याच योजना असतात, त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्या आणि पोहोचल्या असतील तर त्याचा लाभ प्रत्यक्ष मिळण्याकरिता लोकांना कायदेशीर सहाय्य मिळावे या हेतूने आजचा हा महामेळावा आपण आयोजित केलेला आहे। आजच्या या महामेळाव्यामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती देणारे एकूण 53 जवळपास स्टॉल आपण उभारलेले आहेत। या मेळाव्याच्या माध्यमातून समाजामधील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय
ज्या योजना आणि लाभ आहेत ते पोहोचावे, त्याची माहिती मिळावी, एवढीच प्रामाणिक इच्छा आपण प्रकटित केलेली आहे. वापर किंवा केलेला अनुचित वापर हेच कारण आहे. इथे सादर करण्यात आलेल्या सर्व योजना अतिशय उत्कृष्ट आहेत. समाजाच्या तळागाळाशी जाऊन सामाजिक समतेचं प्रिन्सिपल जपणाऱ्या आहेत, सामाजिक न्याय देणाऱ्या आहेत. या सर्वांचा पुरेपूर वापर होणं, प्रत्यक्ष वापर होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आजचा जो कार्यक्रम पहिल्यांदा मी हा कार्यक्रम पाहिला, ज्या प्रकारे प्रत्येक स्टॉल धारक संस्थेने, ऑफिसने जे प्रेझेंटेशन केलं, त्यांना मी जे काही प्रश्न विचारले त्याचे त्यांनी काही जे उत्तर दिले, त्याच्यावरून मला खूप समाधान दिसतंय की या शासकीय योजना समाजापर्यंत, समाजाच्या तळागाळापर्यंत त्यांना याची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवल्या जात आहेत. अनेक शासकीय योजना यापुढेही येतील, त्या याच प्रकारे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या जाव्या. सामाजिक न्याय, न्यायालयीन न्याय हा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला जावा, यासाठी या आजच्या कार्यक्रमामध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व संस्था, सर्व कॉम्पोनंट यांनी यापुढेही प्रयत्न आपले चालू ठेवावे अशी मी माझी भावना, माझी विनंती आणि माझी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला याबद्दल देखील आपल्याला मी धन्यवाद देतो. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून धुळे शहरातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे शनिवारी विज्ञान प्रदर्शनासह इतर विषयांच्या वेगवेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने धुळे शहरातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन तसेच इतर विषयांच्या वेगवेगळ्या प्रयोगांचे प्रदर्शनाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीचे सदस्य चंद्रकांत तुकाराम पाटील हे उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, चित्रकला, हस्तकला व नवीनच प्रसिद्ध झालेला रोबोट याविषयी वेगवेगळे प्रयोग सादर करण्यात आले. ज्युनियर केजी पासून तर इयत्ता 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व समूह प्रोजेक्ट बनवलेले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील प्रयोगांचे अधिक व प्रत्यक्ष ज्ञान मिळावे या हेतूने सदर प्रोजेक्ट बनवण्यात आले होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील, झेडबी पाटील महाविद्यालयातील जीवशास्त्राच्या प्राध्यापिका डॉक्टर दिनू मॅथू, चावरा आयकॉन जळगाव येथील फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य व चावरा शाळेचे माजी विद्यार्थी अनिकेत चौधरी, शाळेचे प्राचार्य फादर जॉय, उपप्राचार्य फादर अलेक्स, फादर सिजो व फादर जरेन उपस्थित होते. आज चावरा इंग्लिश मीडियम स्कूल सेलिब्रेट्स साइंस एग्जीबिशन डे. हमको मालूम है आज नेशनली दिस डे इज सेलिब्रेटेड एज नेशनल साइंस डे. फ्रेंड्स, इसमें हमारे तरफ से आज ये एक्सपो में साइंस में हम बड़ा एक्सपो कंडक्ट करते. उसका मतलब ऐसा है, कोलैबोरेट with others to have the excellence in our society, in our life, all through the globe. हमारा बच्चा लोग का आइडिया में ये साल में हमारा थीम सिनर्जी है. सिनर्जी का मतलब कोलैबोरेशन क्रिएट्स एक्सेलेंस. सभी लोगों की तरफ हम संबंध रखने का टाइम, हम कोऑपरेट करने का टाइम, हमारा जीवन में, जिंदगी में बहुत सारे काम कर सकते, डेवलपमेंट हो सकते, प्रोग्रेस हो सकते. जमीन के ऊपर बहुत शांति और समाधान और रिलेशन ज़्यादा बढ़ते रहेंगे. ये उद्देश्य ये एक्सपो का. अभी ये साल में हमारे स्कूल में artificial intelligence also we have introduced, and robotic science also we have taught, and we are taking that as a
एडिशनल सब्जेक्ट फॉर द चिल्ड्रन। उसका मदद ऐसा हो जाएगा, जो बच्चा साइंटिफिक माइंड के साथ में चलते रहते, उनका भविष्य में बहुत सारे डेवलप होने के लिए आने वाले साल में ये AI, आर्टिफिशियल इंटेलिजेंस और रोबोटिक साइंस is coming up like anything. So with that, रोबोटिक साइंस में और आर्टिफिशियल इंटेलिजेंस में बहुत सारे इन्वेंटरी, डिस्कवरी एंड एक्सपेरिमेंट्स कैन बी डन। जॉब फैसिलिटी बढ़ते रहते, आने वाले बच्चों को भविष्य बहुत खूबसूरत होने की चांस है। इसके वास्ते हम ये सब्जेक्ट सेलेक्ट किया। छात्रा ऑलवेज लुक फॉर क्वालिटी एंड ऑल काइंड ऑफ updation. With this, I wish everyone these days greetings. चावड़ा एक्सपोज और शुभकामना सबको दे। धुळे तालुका पोलिसांनी गुरे चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला मोठ्या शिताफीने जेरबंद करीत 4 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 3 वाहने व 8 म्हशी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। धुळे तालुका पोलिसांनी गुरे चोरी करणारी आंतरजिल्हा टोळीला गजाआड केले असून सलग 4 दिवस धाडसत्र राबवून अवघा मराठवाडा पिंजून पुण्यातील 8 म्हशी, 3 वाहने आणि 4 आरोपींना जेरबंद केले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुक्यातील बोरवीर येथील विष्णू रखमाजी गवळी यांच्या गोठ्यातील 1,33,000 रुपये किमतीच्या जाफर म्हशी व 2 पारडू कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत धुळे तालुका पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व अधीनस्थ अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना घटनेची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनपर सूचनेप्रमाणे अधीनस्थ असलेले अधिकारी व अंमलदारांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे सूचित केले। घटनेतील आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते, म्हणून पोलीस अधीक्षक धुळे यांच्या आदेशावरून 2 स्वतंत्र तपास पथके स्थापन करण्यात आली। धुळे तालुका पोलीस ठाण्याचे शोध पथकातील पोलीस हवालदार उमेश पवार, गजेंद्र मुंडे आणि शिरूड दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार ललित खळगे, मनोज शिरसाट, राजू पवार यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेणेकामी पारंपरिक तपास पद्धतीचा वापर करून अभिलेखावरील ज्ञात गुन्हेगारांची तपासणी, गुप्त बातमीदारांना माहिती विचारपूस करून उमेश पवार व गजेंद्र मुंडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत कुशल पद्धतीने तांत्रिक विश्लेषणाचे अथक परिश्रम घेऊन धुळे ते भिवंडी पावेतोचे टोल नाक्यावरील CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली, ज्यात काही संशयित वाहने टार्गेट करण्यात आले। त्यावरून पुराव्यांची सांगड व जुळवाजुळव करून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आरोपींचा शोध कार्यात सातत्य ठेवून संशयित आरोपींचा मागोवा काढत सलग 5 दिवसांचा प्रवास करत मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे तपास पथक थेट मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर जिल्ह्यात जाऊन धडक दिली व स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयितांना ताब्यात घेतले। त्यात आरोपींनी गुरे चोरीच्या गुन्ह्याची कबुली देऊन चोरी केलेले जनावरे ज्या ज्या ठिकाणी विल्हेवाट लावली ते ठिकाणे दाखवली। त्यावरून संबंधित ठिकाणी जाऊन पोलीस तपास पथकाने गुन्ह्यात चोरी केलेल्या म्हशी व पारडू ताब्यात घेऊन आरोपींना ताब्यात घेतले। शिवाजी पंडित अंतळकर, राहणार अर्धापूर, जिल्हा नांदेड, चंद्रभान भीमराव भोर, राहणार कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, बालाजी किसन भोसले, राहणार अर्धापूर, जिल्हा नांदेड, मयूर नवनाथ जगताप, राहणार कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर अशी आरोपींची नावे आहेत। आरोपींसोबत असलेले मुख्य सूत्रधारांचा धुळे तालुका पोलीस शोध घेत आहेत। सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पर्यवेक्षणात उमेश पवार, ललित खळगे, मनोज शिरसाट, गजेंद्र मुंडे, प्रतीक देसले, राजू पावरा, पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील आदींनी अथक परिश्रम घेतले। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मनोज शिरसाट हे करीत आहेत। PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। धुळे तालुका पोलीस स्टेशनने अतिशय चांगली कामगिरी बजावली। त्याच्यामध्ये 21 तारखेला बोरवीर टोल नाक्याजवळ 106 गट नंबर शिवारातून गवळी यांच्या म्हशी 8 म्हशी जवळपास 6 मोठ्या आणि 2 लहान अशा चोरीला गेलेल्या होत्या। या बाबतीत धुळे तालुका पोलीस स्टेशनला FIR दाखल झाली। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने अथक प्रयत्न करून पूर्ण मराठवाडा परिसर पिंजून काढला आणि ह्या 8च्या 8 म्हशी सुखरूप अशा मिळवलेल्या आहेत। याच्यामध्ये एक चांगली मोठी गँग निष्पन्न झाली आहे। 3 वाहन प्रथमदर्शनी डिटेक्ट आहेत। एकूण सद्यस्थितीत गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि इतर आरोपींचा शोध चालू आहे आणि चोरीला गेलेल्या म्हशी सुखरूप अशा परत मालकाच्या ताब्यात धुळे पोलिसांनी, धुळे तालुका पोलीस स्टेशनने मिळवून दिलेले आहेत।
या टीममध्ये हवलदार उमेश पवार, ललित खडगे, शिरसाट, पावरा, मुंडे, देसले आणि इतर सर्व टीमने अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे आणि हा गुन्हा डिटेक्ट केला आहे। याच्यासाठी आम्हाला माननीय SP साहेब देवरे साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। ॲडिशनल SP सरांचं देवरे साहेब तसेच ADPO साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं आहे आणि अशा पद्धतीने अवघ्या एका आठवड्याच्या आत अतिशय चांगली कामगिरी बजावत जवळपास 2000 किलोमीटरचा प्रवास करून टीमने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। एकूण 3 ठिकाणांहून थेट नांदेड, परभणी, जालना, बीड अशा परिसरात कोपरगाव इथपर्यंत जाऊन या मशीनचा शोध घेऊन सर्व टोळी निष्पन्न केलेली आहे। धुळे तालुक्यातील वडजे येथील जवाहर विद्यालय येथे प्रधानमंत्री उच्च स्तर शिक्षा अभियान सॉफ्ट कंपोनंट अंतर्गत शेतकरी सहायता कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। धुळे तालुक्यातील वडजई येथील जवाहर विद्यालयाच्या प्रांगणात आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे भाऊसाहेब नास पाटील साहित्य व मफू वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्च स्तर शिक्षा अभियान सॉफ्ट कंपोनंट अंतर्गत शेतकरी सहाय्यता कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील हे उपस्थित होते। उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी माधुरी गायकवाड यांनी डिजिटल शेती संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले, तर उपकृषी अधिकारी प्रवीण पवार यांनी शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय या संदर्भात माहिती दिली। मंडळ कृषी अधिकारी दीपक जाधव यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजनांसंदर्भात, तर वाल्मिक सोनवणे यांनी यशदा मास्टर ट्रेनर यौगिक शेती संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले। या प्रसंगी जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन भगवान गर्दे, आजीवन अध्ययन विस्तार विभाग संचालक प्राध्यापक डॉक्टर आशुतोष पाटील, SS कला वाणिज्य महाविद्यालय धुळेचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र वाघ, सिनेट सदस्य डॉक्टर वर्षा शिंदे तसेच तालुका कृषी अधिकारी माधुरी गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत खैरनार, वडजई सरपंच मानसी देवरे, उपसरपंच महेंद्र सूर्यवंशी, जवाहर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वडजईचे प्राध्यापक JB पाटील आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे संयोजक डॉक्टर सुरेश आगळे, डॉक्टर निलेश पाटील, डॉक्टर भाऊसाहेब देसले, डॉक्टर प्रशांत बदाने, डॉक्टर शरद बांबरे, डॉक्टर भूषण देवरे, डॉक्टर DS चौधरी, डॉक्टर अभयकुमार खैरनार, डॉक्टर प्रमोद पाटील, डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, डॉक्टर मनीषा कसवे, डॉक्टर क्रांती पाटील, डॉक्टर कल्पना पाटील, डॉक्टर प्रशांत वानखेडे, डॉक्टर अनंत पवार, डॉक्टर अमोल पाटील, डॉक्टर अश्विनी बांबरे, नरेंद्र सुर्वे, नितीन कोतेकर, भूषण पाटील, शशिकांत देसले, अशोक निकम आदींनी विशेष परिश्रम घेतले। नमस्कार। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे भाऊसाहेब नासा पाटील साहित्य व मुल्ला फिदा मुल्ला अली वाणिज्य महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानं आज वडजई गावामध्ये आणि या वडजई जवाहर शिक्षण संस्थेच्या हायस्कूलच्या प्रांगणामध्ये या शेतकरी सहायता कार्यशाळा जी आहे तर ती संपन्न झालेली आहे। या कार्यशाळेला प्रामुख्यानं उद्घाटक जे होते तर ते उद्घाटक आमच्या जवाहर शिक्षण संस्थेचे प्रमुख अप्पासाहेब भगवानजी गर्दे उपस्थित होते। त्याचप्रमाणे अध्यक्ष म्हणून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय अप्पासाहेब खैरनार जे आहेत तर ते अप्पासाहेब खैरनार या ठिकाणी उपस्थित होते आणि विशेष करून विद्यापीठाचे आजीवन शिक्षण विभागाचे प्रमुख तथा त्याचे संचालक जे होते तर ते डॉक्टर आशुतोष पाटील, विद्यापीठाच्या सिनेट मेंबर डॉक्टर वर्षा शिंदे मॅडम, आमचे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक मंडळी किंबहुना या कार्यक्रमाचे समन्वय जे होते तर ते प्राध्यापक डॉक्टर भैया पाटील आणि सूत्रसंचालन वगैरे करणारे डॉक्टर निलेश पाटील, या ज्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला त्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय पाटील सर हे याचप्रमाणे गावातील बहुसंख्य शेतकरी बांधव जे होते तर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि विशेष करून त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी भविष्यामध्ये काय करता येऊ शकतं मग त्यासाठी आमचं महाविद्यालय आणि विद्यापीठाचा आजीवन शिक्षण विस्तार विभाग यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम राबवला गेला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना ज्या असतील त्या योजनांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी किंबहुना शेतकऱ्यांना ज्या काही समस्या भेडसावत आहेत तर त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल याची
याच्यासाठी प्रामुख्यानं महत्त्वपूर्ण अशा प्रकारची चर्चासत्र जी आहे तर ती देखील आमच्या या महाविद्यालयाच्या वतीनं आणि या कार्यशाळेच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे यामध्ये डिजिटल शेती जी होती तर ती डिजिटल शेती कशा पद्धतीने करायला पाहिजे या संदर्भामध्ये माधुरी गायकवाड मॅडम ज्या होत्या, जर या ठिकाणी आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी म्हणून त्यांनी आपल्याला या ठिकाणी आपल्या या वरजे गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन आणि उद्बोधन केलेलं आहे. किंबहुना त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय कशा प्रकारचे असायला पाहिजे, त्या पूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय असेल किंवा अन्य इतर जे असतील तर त्या संदर्भातली माहिती जी आहे तर ती प्रवीणजी पवार जी आहे उपकृषी अधिकारी धुळे यांनी दिलेली आहे. तसंच शेतकऱ्यांविषयीची विविध योजना जे आहे योजनांची माहिती जी आहे डॉक्टर दीपक जाधव असतील किंवा त्यांचे सहकारी यांनी या कार्यक्रमाबद्दल दिलेली आहे. आणि म्हणून सेंद्रिय शेतीबद्दल देखील आणि आधुनिक पद्धतीने शेती कशी करता येऊ शकेल आणि शेतकऱ्यांची जी स्थिती आज निर्माण झालेली आहे, सर्वीकडं शेतकरी हा भरडला जातोय आणि म्हणून त्याला सावरण्यासाठी काय करता येऊ शकतं याच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आणि याच्यावर मोठ्या प्रमाणावर विचारमंथन झालेले आहे आणि हे विचारमंथन भविष्यात शेतकऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त पडेल अशी आम्हाला खात्री आहे. ही कार्यशाळा जी यशस्वी करण्यासाठी आमचे श्रद्धास्थान जे आमचे आधारस्तंभ जे संस्थेचे आदरणीय कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनानं आम्ही या ठिकाणी ही कार्यशाळा घेऊ शकलो आहे. किंबहुना आमच्या संस्थेचे पदाधिकारी जे होते आदरणीय आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर भैयासाहेब एस टी पाटील हे देखील या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या संस्थेचे सर्व एकूण पदाधिकारी असतील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील, या सर्वांच्या सहकार्याने आणि विद्यापीठाचे सहकार्य आणि धुळे जिल्ह्यातील किंबहुना तालुक्यातील जेवढे कृषी अधिकारी जे असतील, जेवढे कृषी संदर्भामध्ये शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला देऊ शकतील अशानुसार आम्ही या ठिकाणी पाचारण केलं आणि त्यांचा मोलाचा सल्ला देऊन हे या वरजे गाव जे प्रगतिशील शेतकरी इथं आहेत, सेंद्रिय शेतकरी करणारे गट देखील आहेत, तरी भविष्यामध्ये ती शेती कशा पद्धतीने आधुनिकतेची जोड तिला देता येईल यासाठी निश्चितच ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल आणि असं मला वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्वांनी या संयोजनासाठी आयोजनासाठी सर्व मदत केली. या शाळेचे मुख्याध्यापक असतील, स्टाफ असेल त्यांनी देखील मदत केली. आमचे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक मंडळी असतील, सर्व कार्यक्रम अधिकारी असतील, तर सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी जे यांनी देखील ही कार्यशाळा कशी यशस्वी होईल याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि खरोखर मला या ठिकाणी सार्थ अभिमान वाटतो, आनंद होतो की आम्ही ही जी कार्यशाळा घेतलेली आहे तर निश्चित या वरजे गावामध्ये एक आदर्श गाव शेतकऱ्यांसाठी आजही पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिकतेची ओढ करणारं गाव जे विशेषतः क्रांतिकारी गाव आहे. या गावामध्ये जय जवान आणि जय किसान हा नारा जे उपयुक्त ठरतोय तर निश्चितच या शेतकऱ्यांसाठी हे भविष्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून ही कार्यशाळा या ठिकाणी निश्चितच फलदायी ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू. ठळक घडामोडींवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सोनगीर येथे शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनासह इतर वेगवेगळ्या विषयांच्या प्रदर्शनाचे आयोजन. गुरे चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला धुळे तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुद्देमालासह केले जेरबंद. आणि प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान सॉफ्ट कंपोनंट अंतर्गत शेतकरी सहायता कार्यशाळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.